पण मला असं वाटतं की जरांगेंना सुरुवातीच्या काळामध्ये जरा मिसगाईड केलं गेलं, त्यामुळे कदाचित काही गोष्टी ह्या त्यांनाही समजून घेताना त्यांच्याकडून राहून बघा, गेल्यात तुम्हाला असं मी वाटतं सांगू का, कुठल्याही आंदोलनाला भाषा नसते. खरं. आंदोलन हे आंदोलन असतं. तरी पण मराठा समाजाचं आंदोलन हे अतिशय शिस्तबद्ध आंदोलनं नक्कीच झाली. त्यासाठी समाजाचे जेवढे धन्यवाद आपण मानू तेवढे कमी आहेत. कारण एवढा मोठा मॉब आल्यानंतर तो मॉब त्या शिस्तीत चालतो की नाही चालतो, पडलेली पाण्याची बाटली उचलतो की नाही उचलतो, जेवायला बसल्यानंतर एकमेकाला वाटून जेवतो की नाही, तिथे साफसफाई करतो की नाही, दगड मारत नाही, ही भूमिका मराठा समाजाने खूप मोठी पाळली आणि त्याचं आपण श्रेय पूर्ण सकल मराठा समाजाला द्यायला पाहिजे. नक्कीच त्याच्या नेतृत्वाला द्यायला पाहिजे, सगळ्यांना द्यायला पाहिजे. सरकारची भूमिका त्याच्यामध्ये खूप चांगली होती. परंतु हे सगळं करत असताना एक पण आपण हे विसरलो नाही पाहिजे की आंदोलन हा आंदोलक असतो. तो आंदोलनाला आलेला कार्यकर्ता हा त्याच्या त्या भूमिकेतून येतो की या माझ्या आंदोलनानंतर मला, माझ्या समाजाला, माझ्या कुटुंबाला काहीतरी मिळणार आहे आणि तो त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असतो. त्या आंदोलनात नेतृत्वाने पण संयम सोडला नाही, नेतृत्व कायम त्यांच्याबरोबर राहिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आंदोलनामध्ये एखाद्याची भूमिका जर थोडीशी तिखट असेल आणि जर ती तिखट नसेल तर मग पुन्हा एकदा सत्याग्रहासारखं आंदोलन करायला पाहिजे. तेही त्यांनी केलं. त्यांना जे करायचं ते त्यांनी. पण मला एक सांगा, तुम्ही पण तिथे गेलेला होता, साधारणतः 45 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होतं. म्हणजे खरं तर आम्ही